डिसिप्लिन, डेडिकेशन आणि एज्युकेशन या 3 गोष्टींना मी क्रेडिट देईन. शिस्त, डिसिप्लिन की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी त्याच तऱ्हेने कराव्यात. डेडिकेशन म्हणजे परत आपण म्हणतो की काही गोष्टी घडल्या नाहीत तरी पूर्ण डेडिकेशनने करत राहाव्यात. आणि एज्युकेशन म्हणजे मी तेव्हापासून आतापर्यंत सातत्याने शिक्षण, सेल्फ लर्निंग आणि सेल्फ लर्निंग बरोबर येणारं आपण जे म्हणतो ना की इतर जगात काय चाललंय याचं शिक्षण घेणं हे डेली बेसिसवरती चालू ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एज्युकेशन हा खूप मोठा कॉम्पोनंट आहे कायमचा एनी बिझनेसमध्ये फॉर एनी हाऊ लॉंग. म्हणजे तुम्ही 70, 80, 90चे झाला तरी करावा असं मला वाटतं. जे लोक अपग्रेड करणार नाहीत, जे AI ला अडॉप्ट करणार नाहीत, नक्कीच त्यांना तो प्रॉब्लेम येईल. कारण जे तुम्ही बोललात Y2K होतं, .com बबल बस्ट होता, 2000 साल होतं, 2005 साल होतं. ज्या लोकांनी कम्प्युटरायझेशनला विरोध केला त्या लोकांना तिथे सर्व्हाइव्ह होणं कठीण गेलं. पण ज्यांनी त्याला अडॉप्ट केला त्यांना खूप होरायझन वाईड झालं. सेम पुढच्या काळामध्ये जसे स्किल्स डेव्हलप केले जातील, नोकरीच्या शोधात असणारी मुलं असो, नुकती जॉईन झालेली एक पिढी असो 25 ते 35 मधली, किंवा 50 वर्षाचे अनुभवी मॅनेजमेंट किंवा सिनियर प्रोफेशनल असो, सर्वांनी जर का एआयचं अडॉप्शन केलं तर त्यांना अतिशय चांगला स्कोप आहे. आणि त्यांना स्वतःलाच वाटेल ना की आपण कुठून कुठे प्रगत होऊन आलो. अमेरिकन गव्हर्नमेंटने जेव्हा व्हेनेझुएलावरती अटॅक केला आणि तिकडच्या प्रेसिडेंटला पकडून त्यांनी कैद करून न्यूयॉर्कला नेला खटला चालवायला, ते अख्खं ऑपरेशन अँथ्रोपिक नावाच्या कंपनीच्या AI टूलने डिझाईन करून दिलं. आता ह्याच्यापेक्षा पडद्यामागचं उदाहरण काय असू शकतं? आणि लोकांना वाटतं की फक्त गाणी, कविता, ड्राफ्टिंग ह्याच्या पलीकडे AI करत नाही. तर AI आज बरंच काही करतंय आणि हे सगळं पडद्यामागे करतंय. आणि हे पेड व्हर्जनवरती केलं जातंय आणि हे हळूहळू आपल्यापर्यंत येईल, प्रत्येकापर्यंत येईल. जसं एक 1980 सालामध्ये PC आला तेव्हा तो PC हा फक्त इंडस्ट्रीला लागेल, कोणाला लागणार आहे? पर्सनल कम्प्युटर ही कन्सेप्टच डायजेस्ट होत नव्हती. तशी आता ना AI एजंटिक टूल ही कन्सेप्ट अजून डायजेस्ट होत नाहीये. पण येत्या 3 वर्षामध्ये आपण प्रत्येकाकडे ना आपला एक AI एजंट असेल. तो AI एजंट जो असेल ना तो आपला PC, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट ह्या कुठच्याही डिव्हाइसवरती सिंक्रोनाइज असेल, क्लाउड असतो तसा. आणि असं म्हटलं जातंय की साधारणतः अमुक बिलियन AI एजंट्स आपल्या कस्टमाइजसाठी आपल्या नोकरासारखे वापरणारे सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये हे आपल्याला येत्या 3 वर्षात दिसतील. सो हे जे पडद्यामागे चाललेलं आहे हे पडद्याच्या पुढे येत्या 3 वर्षात येईल आणि आपल्या प्रत्येकाकडे एक AI एजंट असेल. नमस्कार. उद्योगवाणी या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. उद्योगवाणीच्या माध्यमातून आपण विविध उद्योजकांचं, व्यावसायिकांचं एक स्वतःचं जीवन प्रवास आपण ऐकत असतो आणि त्या माध्यमातून आपल्याला काही प्रेरणा मिळते का? त्यांनी जी आव्हानं आयुष्यामध्ये उद्योग उभारताना किंवा व्यवसाय उभारताना जी काही पाहिली आहेत, जी काही अनुभवली आहेत आणि त्या अनुभवातनं आपल्याला काही शिकता येतं का? ह्या अनुषंगाने चर्चा करत असतो. आणि याच आजच्या उद्योगवाणीमध्ये आपल्या बरोबर आहेत IT क्षेत्रातले मयूर कुलकर्णी सर. नमस्कार सर. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मयूर कुलकर्णी यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांची IT कंपनी आहे जम्बो सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ते कंपनी चालवतात. त्याचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर IT क्षेत्रामध्ये विविध पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत. जसं की CG ऑपरेटिंग जे पूर्वी असायचं, CG ग्राफिक्स असायचं, त्या माध्यमातून जी काही विविध कंपन्यांना, मीडिया कंपन्यांना, प्रोडक्शन हाऊसेसना जी काही सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असतील, हे विविध संस्थांना त्यांनी दिलेले. जवळपास एकेकाळी त्यांनी 30 ते 35 संस्थांना अशा पद्धतीने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर्स पुरवले. मुळात मी बिझनेस करणार नाही या उद्देशानेच त्यांनी व्यवसायामध्ये पाऊल टाकलं. पण हे पाऊल यशस्वी कसं ठरलं, त्यामध्ये काही आव्हानं आली का, याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मयूरजी, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की तुम्ही व्यवसायामध्येच उतरणार या अनुषंगानेच म्हणजे व्यवसायात आलेला आहात. तर ह्या मागे काय प्रेरणा होती तुमची? प्रेरणा सोपी होती की मी जेव्हा BE पास आउट झालो तेव्हा सर्व जॉब्स हे अमेरिकेतच जाऊन करायला लागायचे आणि माझी तयारी त्यावेळी नव्हती. अनेक कारणं असतात. मला भारतातच काहीतरी करायचं होतं आणि त्यावेळी मला जसं अपॉर्च्युनिटीज येत गेल्या त्या अपॉर्च्युनिटीज मी एक्सप्लोअर केल्या आणि त्याच्यातनं बिझनेस घडत गेला असं आपण म्हणू. तुम्ही MBA देखील केलेलं आहे, म्हणजे BE आणि MBA हे कॉम्बिनेशन कसं काय त्या काळी, म्हणजे आतापासून साधारण 20-25 वर्षापूर्वी? हो, कम्प्युटर सायन्समध्ये BE झालं, त्याच्यामुळे IT चाच फोकस होता.
पण नोकऱ्या करताना जो अपघाताने मी बिझनेसकडे वळलो, त्या बिझनेसला काहीतरी जोड असावी फॉर्मल एज्युकेशनची. ह्या भूमिकेतनं मी बी झाल्या झाल्यात एंट्रन्स दिली आणि मला तेव्हा नशिबाने, मेहनतीने चांगले मार्क मिळाल्यावरती मी फायनान्समध्ये MBA केलं, ज्याला MMS म्हणतात मुंबई युनिव्हर्सिटीतून. त्याचा नक्कीच मला बिझनेसच्या उभारणीमध्ये पुढे बऱ्यापैकी फायदा झाला. तुम्ही मगाशी बोलताना एक आपण इन्फॉर्मल जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळी एक महत्त्वाचा विषय होता, की तुम्ही शिस्त खूप फॉलो करतात. त्यामुळे तुम्हाला हे यश मिळालं असं वाटतं का? हो. डिसिप्लिन, डेडिकेशन आणि एज्युकेशन या 3 गोष्टींना मी क्रेडिट देईन. शिस्त, डिसिप्लिन की सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी त्याच तऱ्हेने कराव्यात. डेडिकेशन म्हणजे परत-परत आपण म्हणतो की काही गोष्टी घडल्या नाहीत तरी पूर्ण डेडिकेशनने करत राहाव्यात. आणि एज्युकेशन म्हणजे मी तेव्हापासून आतापर्यंत सातत्याने शिक्षण, सेल्फ लर्निंग आणि सेल्फ लर्निंग बरोबर येणारं आपण जे म्हणतो ना की इतर जगात काय चाललंय याचं शिक्षण घेणं, हे डेली बेसिसवरती चालू ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे एज्युकेशन हा खूप मोठा कॉम्पोनंट आहे कायमचा एनी बिझनेसमध्ये फॉर एनी हाऊ लाँग म्हणजे तुम्ही 70, 80, 90चे झाला तरी करावा, असं मला वाटतं. आता जे नवीन व्यावसायिक आहे, की त्यांना शिस्तीचं महत्त्व व्यावसायिकदृष्ट्या काय सांगाल? कसं आहे, की हल्ली आता जेव्हा आपण जेन अल्फा, जेन झीचा विचार करतो, तेव्हा कॅज्युअल ड्रेसअपपासून ते कॅज्युअल टाईमपर्यंतचा अनेकदा फोकस असतो. मध्ये नारायण मूर्ती साहेबांनी जेव्हा सांगितलं, की आठवड्यातले इतके तास काम करावं, त्यात बराचसा त्यांना बॅकलॅश फेस करायला लागला. पण कसं असतं, बिझनेस करायचा ना, तर तुम्ही 24 तास बिझनेसमध्ये असता. म्हणजे झोपताना पण विचार असतो. त्या तऱ्हेने ज्या नवीन उद्योजकांना बिझनेसमध्ये जायचंय, त्यांनी प्रत्यक्षात कार्य करणं ह्या भूमिकेतनं न घेता, पण वैचारिक भूमिकेतनं सतत बिझनेसमध्ये गुंतणं हे गरजेचं आहे. किती तास असतो हे रिस्ट्रिक्शन करू नका. जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यात राहा. मनाने राहा, प्रॅक्टिकली राहा. हे मी त्यांना नक्की सांगेन. कारण थोडक्यात कॅज्युअल घेतलं, होईल तसं केलं, असं धरून ना घडू शकत नाही. तुम्हाला शांत चित्ताने त्याच्यामध्ये पूर्ण वेळ डेडिकेटेडच राहायला लागेल. टाईमची कमिटमेंट ही सगळ्यात व्हॅल्युएबल कमिटमेंट आहे आणि त्या टाईमनेच तुम्हाला यश मिळू शकतं. नक्कीच. तुम्ही ज्या काळी बिझनेसमध्ये विशेषतः आय-टी व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही उतरलात, त्यावेळेला Y2K वगैरे अशा बऱ्याचशा संज्ञा उपस्थित होत्या. हं. तर मला त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे, की मुळात त्या काळी आय-टी डिपार्टमेंट सेटअप करणं, ते एआय डिपार्टमेंट सेटअप करणं, आताच्या काळामध्ये काय म्हणजे हे कसं स्थित्यंतर होतं? खूप साम्य आहे. मी तुम्हाला सांगेन, की शब्द थोडेसे वेगळे वाटतायत. पण प्रॅक्टिकली त्या काळामध्ये कॉम्प्युटर, कॉम्प्युटरायझेशन कॉम्प्युटरायझेशन म्हणजे आय-टी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापर करणे. हे हळू सुरू झालं होतं. मोठ्या बँक्सपासून ते काही प्रमाणात काही इंडस्ट्रीजमध्ये आलं होतं. आणि तेच जे आय-टीचा सेटअप हा हळू वाढत इतका कॉमन झाला, की प्रत्येकाच्या हातामध्ये एक मोबाईल येऊन तो आय-टी ड्रिव्हन माणूस झालेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दुसरं-तिसरं काही नसून आय-टीचं पुढचं व्हर्जन आहे. इम्प्रोव्हाइज्ड आय-टी. आज जे आपण 2026 मध्ये आहोत. 2026 पासूनचा पुढचा 3 वर्षाचा कालावधी हा आता आपण असा बघतोय, की जिकडे-तिकडे कॉम्प्युटरायझेशन आणि आय-टी आलं तसं एआयचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इम्प्लिमेंटेशन होईल. हे आय-टी तज्ञ आणि आय-टी कंपन्या ह्यांच्याच माध्यमातून होईल. पण जसं काहीतरी नवीन होऊन आपल्याला त्याच्यात प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली दिसते, कॉस्ट कमी झालेली दिसते, ते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात एआयच्या माध्यमातून घडताना दिसेल. हां, म्हणजे तुमचा रोख असा आहे का, की साधारण आता नोकऱ्यांवरती विशेषतः दबाव आहे किंवा नोकऱ्या जातायत म्हणतायत किंवा नोकऱ्या धोक्यात आहेत. हे कितपत खरं आहे म्हणा किंवा कितपत सत्याला धरून आहे? हे अर्ध सत्य आहे. आपण याच्याकडे 2 पॉइंट ऑफ व्ह्यूने बघू शकतो, की एआय हे आपलं टूल आहे. आय-टी आलं ना, तेव्हा सुद्धा ते टूल होतं. त्याचा वापर करून, त्याच्या उपयोगाने आपल्याला ना, मी मगाशी म्हटलं तसं वेळ वाचवणं, पैसा वाचवणं आणि रिझल्ट फार चांगल्या तऱ्हेचे आणणं, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला मदत करतो. नोकऱ्या खूप प्रमाणात कोणाच्या राहतील, जे ना स्वतःला अपग्रेड करतात स्किल्समध्ये. आज प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नावाचा एक शब्द परवलीचा झालेला आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे कॉम्प्युटरला काही आज्ञा देणे, जे पूर्वी प्रोग्रामिंग करायचे त्याच्याऐवजी आज्ञा देणे आणि आज्ञा देण्यासाठी त्या डोमेनमधले जे एक्सपर्ट लोकं असतील, मग त्याच्यात फायनान्स असेल, लॉ असेल, जर्नलिझम असेल, 100 तऱ्हेच्या सगळ्या इंडस्ट्रीजमधले जे लोकं स्वतःला स्किल्स अपग्रेड करतील, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा एआय टूल्स वापरण्याच्या माध्यमातून म्हणा, त्या सगळ्यांसाठी खूप उत्तम अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यांना आज नोकऱ्या वाढत राहतील, त्या नोकऱ्यांमधून मिळणारे रिटर्न्स वाढत राहतील.
पण जे लोक अपग्रेड करणार नाहीत, जे एआयला अडॉप्ट करणार नाहीत, नक्कीच त्यांना तो प्रॉब्लेम येईल. कारण जे तुम्ही बोललात Y2K होतं, .com बबल बस्ट होता, 2000 साल होतं, 2005 साल होतं. ज्या लोकांनी कम्प्युटरायझेशनला विरोध केला, त्या लोकांना तिथे सर्व्हाइव्ह होणं कठीण गेलं. पण ज्यांनी त्याला अडॉप्ट केला त्यांना खूप होरायझन वाईड झालं. सेम पुढच्या काळामध्ये जसे स्किल्स डेव्हलप केले जातील, नोकरीच्या शोधात असणारी मुलं असो, नुकती जॉईन झालेली एक पिढी असो 25 ते 35 मधली, किंवा 50 वर्षाचे अनुभवी मॅनेजमेंट किंवा सिनियर प्रोफेशनल असो, सर्वांनी जर का एआयचं अडॉप्शन केलं तर त्यांना अतिशय चांगला स्कोप आहे आणि त्यांना स्वतःलाच वाटेल ना की आपण कुठून कुठे प्रगत होऊन आलो. नक्कीच दर्शक हो, एक लक्षात घ्या की त्यांनी सांगितलेलं एआय हा आपल्याला उपयोगी आहे. पण स्वतःमध्ये जर स्किल डेव्हलप केले नाहीत, स्वतःमध्ये जर वेळेनुसार आणि तंत्रज्ञानानुसार जर बदल केला नाही, तर मात्र नोकऱ्या धोक्यात असू शकतात. अदरवाईज त्या नोकऱ्यांचा फायदाच होऊ शकतो किंवा स्वरूप त्याचं बदलू शकतं. विषय एआयचाच निघाला तर एआय असेल किंवा जनरेटिव्ह एआय असेल, यामध्ये काय फरक आहे? एआयचे साधारणतः आता 3 प्रकार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सॉफ्टवेअर हे इंटेलिजंट झालं, माणसासारखं विचार करायला लागलं, हे एआय. कम्प्युटर सॉफ्टवेअर वॉज ऑलरेडी इंटेलिजंट. म्हणूनच तर एवढी वर्ष आपण बँकिंगपासून ते सर्व तऱ्हेच्या बुकिंगपासून ते ऑर्डर देण्यापासून सगळे जे काही टूल्स वापरतो ॲमेझॉनचे वगैरे, ते सगळे इंटेलिजन्सच आहेत. पण त्याच्यात आर्टिफिशियल म्हणजे मशीन्स आणि सॉफ्टवेअरने स्वतःला अपग्रेड करायला घेतलं. तिथपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात झाली गेले 2 ते 3 वर्षामध्ये. आता हा फक्त डेटा देणे किंवा ह्याच्यातल्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत येणे आणि त्याचा वापर करणे, एका मर्यादेच्या बाहेर जाऊन जेव्हा ती गोष्ट निर्मितीक्षम होते, म्हणजे इंटेलिजन्स असणं आणि ते इंटेलिजन्स म्हणून काहीतरी स्वरूपाचं काम निर्माण करून दाखवणं, हे जेव्हा स्वतःच्या स्वतः करायला लागली मशीन्स आणि सॉफ्टवेअर्स, तेव्हा त्याला ना आपण जनरेटिव्ह एआय म्हणजे काय, कविता लिहिता यायला लागली, गाणी बनवता यायला लागली, केसेस लढता यायला लागल्या, फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कशी करावी हे सांगता यायला लागलं. जर्नलिझममधली जर्नलिस्टची जी काही ब्लॉग्स असतील, लेख असतील ते लिहायला लागले, न्यूज बनवायला लागले. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ना जनरेशन, ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो, ती बऱ्यापैकी व्हायला लागली. दॅट इज कॉल्ड जनरेटिव्ह एआय. आणि तिसरा जो प्रकार आहे, जो खरा पुढे आपल्याला 3 वर्षात होताना दिसेल, त्याला आम्ही ना एजीआय म्हणतो. एजीआय म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. माणूस हा सामान्यपणे जो विचार करतो, तो एआयला करणं खूपदा कठीण असतं. अत्युच्च दर्जाचा हुशार विचार करणं हे जनरेटिव्ह एआय मधून होईल, निर्मिती होईल. पण सामान्य विचार जे आहेत ना, एक साधं सांगा की माणसाला जर सांगितलं की 1 ग्लास पाणी घेऊन ये आणि जर तुम्ही रोबोट ठेवला आणि त्याला जर सांगितलं तर 1 ग्लास पाणी घेऊन ये, तर त्याच्या आणि माणसाच्या अंडरस्टँडिंगमध्ये आज ना फरक येतो. काम फारच जनरल आहे. पण हा जनरल भाग जसा माणूस लहानपणापासून शिकलाय, तसं जेव्हा एजीआयच्या माध्यमातून मशीन, सॉफ्टवेअर्स, रोबोट्स हे शिकतील, तेव्हा ती पुढची फेज ऑफ एआय असेल, दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. आणि 2030च्या आत म्हणजे येत्या 3-1 वर्षामध्ये आपल्याला हे मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. म्हणजे मी चुकत नसेल तर आता ज्या ऑटो मोडवरती कार चालतात, त्याचा हा प्रकार आहे? 100% म्हणजे कसं होतं, की सेल्फ ड्रायव्हिंग कपॅसिटी ही Teslaपासून सर्व कंपन्यांनी गेले 5 वर्ष आधी आणली होती. पण सेल्फ ड्रायव्हिंग कपॅसिटीमध्ये ना एक ह्युमन फॅक्टर मिसिंग होता. तो ह्युमन फॅक्टर त्यांच्याकडे ज्या तऱ्हेचे लिडार नावाचे एक रडार असतं, ते लावलं आणि त्याच्यामध्ये जे हायली इंटेलिजंट प्रोग्रॅमिंग टाकलं, त्याने प्रत्यक्षात मुंबईतल्या रानडे रोडच्या ट्रॅफिकमधनं गाडी चालवणे, हे माणसाशिवाय शक्य झालं. पूर्वी ती फक्त एका सर्टन एन्व्हायर्नमेंटमध्ये चालायची. तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सचा भाग असा असतो, की मुंबईतल्या गर्दीच्या विभागात गाडी स्वतःहून चालणे, हे टेक्नॉलॉजीला अशक्य वाटत होतं. पण ते सुद्धा आता इमेज एनालिसिस म्हणता येईल, त्याचं रिअल टाईम इम्प्लिकेशन म्हणता येईल. एक मोठी टेक्नॉलॉजी आहे, पण ह्याच्या माध्यमातून हे इथे झालेलं आहे. आणि हे जसं इथे झालेलं आहे ना, ते फक्त इथेच मर्यादित न राहता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला हळू एजीआय म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सचा वापर होताना दिसायला लागेल. पण एवढा सगळा डेटा साठवायचा आणि त्याच्यावरती काम करायचं, ही टेक्नॉलॉजी तर करतेच आहे. पण मुळात डेटा सेंटर आणि आताची आव्हानं काय येत आहेत? हां, करेक्ट. आता बघा डेटा सेंटर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण जर बघितलं तर एक 15 कंपन्या ह्या लीड करतायत. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी जे बॅकग्राऊंडमध्ये वापरलं जातं, त्याला एआय इंजिन म्हणतात. आता एआय इंजिन रन कुठे होतं? तर ते त्यांच्या डेटा सेंटरमध्ये होतं.
डेटा सेंटर इज द कोअर ऑफ द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. डेटा सेंटरबद्दल बोलण्यासारखं प्रचंड आहे, पण थोडक्यात सांगायचं ना, तर डेटा सेंटर्स ही आज हार्डवेअर वाईज अतिशय खर्चिक आणि सॉफ्टवेअर वाईज सुद्धा अतिशय डिफिकल्ट टू डिझाईन अशी आहेत. त्याचा रिअल लाईफमधला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे त्यांना प्रचंड ऊर्जा लागते, हा पाणी लागतं आणि तिसरं म्हणजे कूलिंगसाठी थंडावा लागतो. हे जे सगळे डिफिकल्ट भाग आहेत ह्याच्या ओव्हरकम करताना बिलियन्स ऑफ डॉलर म्हणजे अब्जावधी रुपयांची इन्व्हेस्टमेंट लागते. ही बिलियन्स ऑफ डॉलर और अब्जावधी रुपयांची जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यातून ती AI इंजिन मिळतात, जी आज आपण मोबाईल किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून ChatGPT खूप कॉमन गोष्ट आहे, गुगलचं जेमिनाय, फेसबुक म्हणजे मेटा कंपनीचं स्वतःचं इंजिन, ग्रॉक अशी बरीचशी इंजिन्स आहेत ना, ही जी आज आपण सहज वापरायला लागलेलो आहोत, यांचं मूळ स्रोत, ताकद, हार्ट ही ते डेटा सेंटर्स आहेत. पण मग ही डेटा सेंटर सांभाळताना कदाचित या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे खर्च आहे किंवा त्याचं मेंटेनन्स आहे. यामुळेच भारतामध्ये अशा पद्धतीने तयार होत नाहीयेत की तयार होतायत? नाही, भारतामध्ये नाही होत आहेत. भारताची प्रगती किंवा न झालेली प्रगती या मुद्द्यावरती जर बोललं, तर असं सांगता येईल ना, की 15 जी सॉफ्टवेअर्स आज आहेत, ज्यांना आपण AI इंजिन म्हणतो आणि त्याच्यावरती बनवलेली काही हजार AI एजेंटिक टूल्स आहेत. ही सर्व प्रायमरीली 2च देशांमध्ये आहेत. एक चायना, दुसरं अमेरिका. अगदी किरकोळ काही टक्क्यांमध्ये 5-10% इंजिन्स ही आज युरोपियन आहेत. सो दिस इज अ फॅक्ट. कारण हे जे काही इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी लागते, ती इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी आपल्या भारतामध्ये नाहीये. दुसरं म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट नुसती कपॅसिटी असून चालत नाही. त्याच्यासाठी एक ना इन्फ्रास्ट्रक्चर असतं. इन्फ्रास्ट्रक्चरची जी इकोसिस्टम असते, ती सर्व भारतामध्ये आज उपलब्ध नाही आहे. ती सिस्टीम आज चायना आणि अमेरिकेमध्ये बुद्धिसंपदेसकट, बुद्धिसंपदा म्हणजे काय, तर हे रन करायला जी हुशार लोकं लागतात. भले त्याच्यातले बरेच भारतीयच असतील, पण ती लोकं सुद्धा आज आपल्या देशात नाहीयेत. त्याच्यामुळे जी AI इंजिन रन करणारी डेटा सेंटर्स आहेत, ती तुम्हाला जास्तीत जास्त या 2च देशांमध्ये किंवा या 2च देशांच्या ओनरशिपकडे अशी तुम्हाला आज दिसतील. नक्कीच. खरंच आता सॉरी. खरं तर आता आपली चर्चा ही डेटावरती खूप झाली. पण मुळात हा डेटा खरंच सिक्युअर आहे का? सुरक्षित आहे का? कितपत आहे? याच्याबद्दल बऱ्याच लोकांमध्ये साशंकता असते. बऱ्याच जणांचं म्हणणं नाही असतं. तुमचं ॲज अ एक्सपर्ट म्हणून काय म्हणणं आहे? हो, डेटा सिक्युरिटी हा खूप मोठा चॅलेंज आहे. आता यातलं साधी गोष्ट तुम्हाला मी सांगू, की बरेचदा जेव्हा आपण AI वापरतो ना, तेव्हा आपण त्यांचे टर्म्स कंडिशन ॲग्री करतो, की आपण जे काही करणार आहोत ना, तो सगळा डेटा त्यांच्याकडे असेल. आणि हे फक्त आजचाच प्रश्न नाहीये. तुम्ही जर Facebook वापरलं असेल, तरी Facebook हे सांगतं, की ते तुम्हाला आणि समोरच्याला दोघांना दिसतं, पलीकडच्याला दिसू शकत नाही. पण Facebookच्या सर्व्हरवरती असतं. आता ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही AI इंजिन वापरता, AI टूल वापरता, तेव्हा तो डेटा आपोआप इंडिव्हिज्युअल लेव्हलचा असो, कॉर्पोरेट लेव्हलचा असो, त्यांच्याकडे आहे. आता मुद्दा येतो, की तो सिक्युरिटीचं काय? भारत देशाचा आपण विचार करू. DPDP नावाचं एक बिल आलं. त्याच्यामध्ये त्यांनी डेटा प्रोटेक्शन बिल त्याला म्हटलं जातं. ते अजून फोर्समध्ये लागू नाही केलं. पण त्याचा अर्थच असा आहे, की तुमच्याकडचा डेटा हा तुम्ही जबाबदारीने हँडल करायचा. जर लीक झाला, तर तुम्हाला शेकडो कोटी रुपयाचा फाईन भरायला लागेल. हे सगळं अजून ना कागदावरती आहे. कसं होतं? लीक होईल का? किती होईल? झाल्यास काय होईल? हे सगळं आज ना जर-तरच्या कंडिशनला आहे. आपल्याला येत्या 2-3 वर्षात चित्र स्पष्ट होईल. पण डेटा लीकची भीती आहे का? तर 100% आहे. ती फक्त भारतीय लोकांची आणि भारतीय डेटाचीच आहे का? असं नाहीये. ती जगातल्या कुठच्याही सर्व्हरच्या, कुठच्याही सॉफ्टवेअरच्या, कुठच्याही डेटाची असू शकेल. याच्यासाठी प्रोटेक्शन केलं जातंय का? तर येस, खूप मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन केलं जातंय. पण ह्यातला एक ना पॅराडॉक्स आहे. पॅराडॉक्स असा आहे ना, की ज्या तऱ्हेची डेटा प्रोटेक्शन्स आपण वापरतोय, त्याच तऱ्हेची हॅकिंग करण्याची टूल्स ही AIच्याच माध्यमातून बनवली जातात. AIची टूल्स ही हॅकिंगची मानवी हॅकिंग टूल्सपेक्षा खूप हायर ग्रेडची आहेत. ह्याचा एक प्रॉब्लेम काय होऊ शकतो माहिती आहे का? की AIनेच सिक्युरिटी दिली आणि AIच्याच माध्यमातून ते सिक्युरिटीचं लॉक उघडून त्याच्यात घुसून आपल्याला चोरी करायची. कोण जिंकणार याच्यामध्ये? बघणं इंटरेस्टिंग असेल, पण गॅरंटीड उत्तर काहीच देता येत नाही. कारण हॅकिंग टूल्स ही जर AI बेस्ड इंटेलिजंट होत चाललेली आहेत, तर प्रोटेक्शन टूल्स AIची फार हुशार असतील, की हॅकिंग असतील? काळ आपल्याला उत्तर देईल.
नक्कीच यातले बरेच ग्राहक म्हणा किंवा बरेच दर्शक आपल्याला पाहतायत. मोठ्या कंपन्या आहेत, ते त्यांच्या त्यांच्या लेव्हलला काळजी घेतीलच. पण सामान्यांनी कशा पद्धतीने जबाबदार वर्तन केलं पाहिजे, जर त्याचा मिसयूज त्याला थांबवायचा असेल तर? बघा, सामान्यांच्या बाबतीतला मिसयूज हा प्रायमरीली 2च तऱ्हेचा भारतामध्ये होताना आपल्याला दिसतो. एक म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी, की आज बऱ्याच तऱ्हेने ना लोकांना फसवा-फसवी करून त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढले जातात. त्याच्यासाठी सिक्युरिटी जी करावी ती आज गव्हर्नमेंट सांगतंय, बँका सांगतायत, ॲप्स सांगतायत. त्या सगळ्या जर फॉलो केल्या, तर मला वाटतं बऱ्यापैकी सिक्युअर होता येईल. दुसरा भाग असतो तो म्हणजे पर्सनल डेटा लीक करणं. एखाद्याची डेट ऑफ बर्थ, एखाद्याचं शिक्षण, एखाद्याची मेडिकल हिस्ट्री. आता ह्याच्यासाठी जास्तीत जास्त गोष्टी एआय बेस्ड इंडिव्हिज्युअलवरती वापराव्या की न वापराव्या, हा एक प्रत्येकाचा पर्सनल चॉईस म्हणून डिसिजन होईल. त्याला जर वाटलं की मी फ्री एआय वापरतोय, तर त्याने हे नक्की धरलं पाहिजे की फ्री हे काहीही नसतं. त्यामुळे तो तुमचा डेटा जातोय. तुम्ही पेड एआय वापरत असाल, तर त्याचे सिक्युरिटी सिस्टमचे जे काही सेटिंग करायचे, ते सिस्टममधले सेटिंग्ज चांगले करावेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा एआय टूल पेड क्रेडिट्स घेऊन वापराल, तेव्हा तुमचा डेटा सिक्युअर्ड राहील. तर हे 2 साधारणतः उपाय आहेत. बाकीचे उपाय आता एआयच्या माध्यमातून कशा तऱ्हेचे प्रॉब्लेम्स होतायत, ते बघूनच आपल्याला सोल्युशन हळू-हळू सिस्टममध्ये मिळत जाते. नक्कीच खरं तर एआय म्हणजे मोठा पडदा आहे आणि त्या पडद्यामागे जग आहे. ते कसं असतं? ओके. एआय हा पडदा आहे म्हणजे गंमत कशी आहे बघा, की तुमच्यापैकी प्रत्येकाने एआयचा वापर केलाय, पण तो खरा नाही केलाय. आता बघा, मी जर म्हटलं ना, की तुम्हाला ओपन एआय माहिती आहे का? तर तुम्ही सगळे मला येस, मला ओपन एआय माहिती आहे, जेमिनी माहिती आहे. मोबाईल असलेल्या माणसाला हे माहिती आहे. पण एआय एवढंच नाहीये. एआय हे एक साधं उदाहरण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतलं, आयटी इंडस्ट्रीतलं घ्यायचं तर असं आहे, की आज 10 प्रोग्रामर्स जे कोडिंग, टेस्टिंग, डिबगिंग, डिप्लॉयमेंट वगैरे 10-20 कामं करायची. ती सगळी कामं जर एक माणूस 10 कॉम्प्युटरला सांगतो, तर ते करून देतो. हे पडद्यामागचं एआय आहे. हे आज घडत आहे. आज काही इंडस्ट्रीज अशा आहेत, की त्यांच्याकडे 60% ते 70% कामं ही एआय ड्रिव्हन टूल्सनी व्हायला लागलेली आहेत, जी जनसामान्यांना पटकन माहिती नाही आहेत, लक्षात नाही आहेत. आणि हे सगळे टूल्स Anthropic सारख्यांपासून हे पेड आहेत. अमेरिकन गव्हर्नमेंटने जेव्हा व्हेनेझुएलावरती अटॅक केला आणि तिकडच्या प्रेसिडेंटला पकडून त्यांनी कैद करून न्यूयॉर्कला नेला खटला चालवायला. ते अख्खं ऑपरेशन Anthropic नावाच्या कंपनीच्या एआय टूलने डिझाइन करून दिलं. आता ह्याच्यापेक्षा पडद्यामागचं उदाहरण काय असू शकतं? आणि लोकांना वाटतं, की फक्त गाणी, कविता, ड्राफ्टिंग ह्याच्या पलीकडे एआय करत नाही. तर एआय आज बरंच काही करतंय आणि हे सगळं पडद्यामागे करतंय. आणि हे पेड व्हर्जनवरती केलं जातंय आणि हे हळू-हळू आपल्यापर्यंत येईल, प्रत्येकापर्यंत येईल. जसं एक 1980 सालामध्ये पीसी आला, तेव्हा तो पीसी हा फक्त इंडस्ट्रीला लागेल, कोणाला लागणार आहे? पर्सनल कॉम्प्युटर ही कन्सेप्टच डायजेस्ट होत नव्हती. तशी आता ना एआय एजेंटिक टूल ही कन्सेप्ट अजून डायजेस्ट होत नाहीये. पण येत्या 3 वर्षामध्ये आपण प्रत्येकाकडे ना आपला एक एआय एजंट असेल. एआय एजंट जो असेल ना, तो आपला पीसी, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट ह्या कुठच्याही डिव्हाइसवरती सिंक्रोनाइज असेल, क्लाउड असतो तसा. आणि असं म्हटलं जातंय, की साधारणतः अमुक बिलियन एआय एजंट्स आपल्या कस्टमाइजसाठी आपल्या नोकरासारखे वापरणारे सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये, हे आपल्याला येत्या 3 वर्षात दिसतील. सो हे जे पडद्यामागे चाललेलं आहे, हे पडद्याच्या पुढे येत्या 3 वर्षात येईल आणि आपल्या प्रत्येकाकडे एक एआय एजंट असेल. एआय म्हटलं की प्रॉम्प्ट इंजिनिअर शिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. काय कोणत्या प्रकारचं काम तो करतो आणि त्याच्यासाठी कौशल्य कुठल्या पद्धतीचं लागतं? नक्कीच. हे ना फ्युचरच्या जॉब्स किंवा फ्रीलान्सिंग मार्केटसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न तुम्ही विचारलात. जसं बघा ना, पूर्वी कॉम्प्युटरायझेशन झालं, तेव्हा लोकांना विंडोज बेस्ड मशीन्स वापरायचे. त्यामुळे चालू करा, हां, ते विंडोज वापरा, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, ईमेल, पीडीएफ, इंटरनेट वापरणं ह्याचं एक शिक्षण घ्यायला लागायचं. ज्याने काय व्हायचं, की ज्या गोष्टी आपण पूर्वी विदाऊट कॉम्प्युटर वापरायचो त्या यायच्या. आज तसंच ना प्रत्येकाने स्वतः स्वतःला एआयमध्ये अपग्रेड करणं गरजेचं आहे थ्रू प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट म्हणजे काय? तर आपण जेव्हा एखाद्या मशीनशी बोलतो, तेव्हा त्याला ना अजून एजीआय, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स न आल्यामुळे सरळ साधी भाषा कळत नाही, की मला चहा आण. तो त्याला खूप डिटेलमध्ये सांगायला लागतो, की अरे चहामध्ये इतक्या प्रमाणात साखर, इतके कप,
अशी एवढ्या चहापत्तीपैकी ही घाल, तर तुम्ही त्याच्यामध्ये किती डिटेल सांगू शकाल? तुम्ही त्याला 30 डिटेल सहज सांगू शकता, की माझ्यासाठी कमी उकळलेला असा तसा वगैरे आण. हे जेव्हा तुम्हाला सांगायला लागतं कुठच्याही सॉफ्टवेअरसाठी, ते ट्रॅव्हल टुरिझम असेल, लॉ असेल, हे जेव्हा तुम्ही त्या फील्डमधल्या कॉम्प्युटरला सांगाल ना, आज्ञा द्याल, की "अरे बाबा माझ्यासाठी हे इतक्या डिटेलमध्ये समजून काम कर." हे समजावणं ह्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. कारण आज लार्ज लँग्वेज मॉड्यूल LLM किंवा मशीन लर्निंग हे जे चालतं ना, हे कॉम्प्युटरच्या लेव्हलवर चालतंय. त्याला साध्या भाषेत बोललेलं पटकन कळत नाही. ते इंटरप्रिटेशन जे आहे, की एखाद्या व्यक्तीला हे करवून घ्यायचंय काम कॉम्प्युटरकडून. हे इंटरप्रिटेशन करण्यासाठी ती जी योग्य भाषा असते, जी कॉम्प्युटरला समजते, ती नक्कीच आपली मराठी, हिंदी, इंग्लिश सारख्या जगातल्या 70 भाषा चालतात त्या प्रॉम्प्टला. पण ते प्रॉम्प्ट हे थोडंसं फॉर्म्युलेटेड असतं. लाइक छोटंसं सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग स्किल सारखं असतं. जेणेकरून त्या प्रॉम्प्टच्या माध्यमातून कॉम्प्युटरला तुम्हाला काय पाहिजे ते कळतं आणि तरच तो तुम्हाला ते चांगले रिझल्ट्स देतो. अदरवाईज गार्बेज इन गार्बेज आउट हे एआयला पण लागू आहे. कारण तो AGI झालेला नाहीये. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा जनरेटिव्ह इंटेलिजन्स आहे. पण एक्झॅक्टली तुम्ही काय म्हणताय ते त्याला प्रॉम्प्टच्याच माध्यमातून कळणं गरजेचं असतं. म्हणून आज सगळ्या IT फील्ड्स पासून सगळ्या नोकऱ्यांपर्यंत लोकांना प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काही प्रमाणात येणं, हे त्यांच्या उद्याच्या नोकऱ्या किंवा फ्रीलान्सच्या भविष्याला सिक्युअर करण्यासाठी नितांत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलं, की तर त्या व्यक्तीला देखील अपग्रेड असलं पाहिजे. स्वतःच्या आजूबाजूला काय होतंय, अगदी म्हणजे चहा कसा बनवतात हे देखील त्याला बेसिक माहिती पाहिजे, तरच तो या गोष्टींची कमांड जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. बरोबर? जर त्याला चहा बनवून पाहिजे असेल तर. हां, पण त्याला म्हणजे एक त्याच्या उदाहरण. फील्डमध्ये लॉ फील्डमध्ये असणारा माणूस जो असतो ना, आता कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणूनच आहे. बरोबर. तो आज फायनान्समध्ये असेल ना, तर फक्त फायनान्शियल मार्केटमध्ये ट्रेड मारणे इथपर्यंतच आहे. आज बरीचशी जर तुम्ही इंडस्ट्रीतल्या गोष्टी बघाल, तर त्या इंडस्ट्रीतल्या लोकांना ना कॉम्प्युटरचा वापर येतोय. पण त्यांना कॉम्प्युटरला सांगून त्या गोष्टी करवून घेणं, जे माणूस आज आपण असं म्हणतो ना, की ऑपरेटर करतो. त्याच्याऐवजी डायरेक्टली त्या ऑपरेटरला ओमिट करून कॉम्प्युटरला सांगून ते करून घेणं. हे जे स्किल आहे ना, हे त्या फील्डमधलं आलं पाहिजे. म्हणजे रेसिपीवाल्यांना त्या फील्डमधलं. जर तुम्ही आज जर्नलिझममध्ये असाल आणि तुम्हाला जर का तुमच्या जर्नलिझममधले काही तऱ्हेच्या न्यूज बनवायच्या असतील, तर त्या न्यूज पत्रकारितेचे बनवताना एटिकेट्स तुम्हाला माहिती पाहिजे. पत्रकारिता चांगली आली पाहिजे. तर त्याच्याबरोबर तुम्ही हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिका आणि त्या कॉम्प्युटरला सांगा, की मला ना एका दिवसात 300 न्यूज बनवून दे. तो आज्ञाधारकपणे ऐकेल आणि करून देईल आणि तो जितके दिवस तुम्ही त्याच्याशी इंटरॅक्ट कराल ना, तितके दिवस तो तुमची शैली अडॉप्ट करेल आणि मग तुम्हाला असं वाटेल ना, की तो त वरून ताकभात ओळखायला लागला. हा इंटेलिजन्स मशीनमध्ये यायला लागलेला आहे. नक्कीच. आता 2-3 सेक्टरबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यातलं एक सेक्टरची जोडी आपण घेऊया, की म्हणजे अ, शेती असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या क्षेत्रात तर वापर होतोच आहे. तो कशा पद्धतीने होतोय? मेडिकलमध्ये तर बहुतेक एआय पहिल्यांदीच म्हणजे सुरुवातीपासूनच आहे. नाही, इंटेलिजन्स सगळीकडेच होता. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आलेला आहे. तर तुम्ही पहिलं शेती बोललात ना, तर शेती हे सेक्टर माझ्या मते ना भारतातल्या एआयसाठी सर्वात उपयुक्त सेक्टर आहे. कारण भारतात आज शेती ही स्वतःसाठी केली जाते. म्हणजे भारत हा मूळ शेतीप्रधान देश जे आहे असं एक गेली 50 वर्ष म्हटलं जातं. ते अजूनही कायम आहे. त्याच्यामुळे कुठचंही प्रोजेक्ट, कुठचीही गोष्ट ही जेव्हा आपण आपल्यासाठी करतो ना, तेव्हा ती सगळ्यात जास्त एक्सपांड होऊ शकते. शेतीमध्ये आज शेती करण्यापासून ते प्रोड्यूस मार्केटमध्ये विकण्यापर्यंत ह्या प्रत्येक स्तरावरती ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो. म्हणजे कुठे कोणी किती कसं पीक लावावं, कोणतं लावावं, तिथपासून ते त्या पिकाला चांगलं कसं नर्चर करावं, तिथपासून ते कुठच्या ठिकाणी जाऊन चांगल्या किमतीत विकावं. हे सगळे फेजेस आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूलच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत आणि येत्या काही वर्षात तुम्हाला तो इंटेलिजन्स खूप पुढे गेलेला दिसेल. दुसरा मुद्दा जो तुम्ही बोललात, शेतीच्या बरोबरीने शिक्षण. त्याच्यात तुम्ही बोलू शकता की मेडिकल. हं. तर मेडिकलमध्ये मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, जे आज डॉक्टर्सकडे खूप कॉमनली वापरलं जातं, की एक्स-रे येतो आणि तुम्हाला मी सांगतो एक्स-रे जर तुम्ही एखाद्या एआय टूलला दिलेत ना, तर त्या एक्स-रेचं अतिशय डिटेलमधलं विश्लेषण हे तुम्हाला ना एआय टूल करून देतं साध्या एक्स-रेचं. आता विचार करा ह्याच्यापेक्षा डिटेल रिझल्ट्स येणारे अनेक तुमच्याकडे ना
टेस्ट असतात. जसं तुम्ही आता ना सीटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन वगैरे म्हणता. ब्लड टेस्ट. ह्याच्यामध्ये ब्लड टेस्ट. तर असे जे अधिक डेटा देणारे जे रिझल्ट्स आहेत ना, त्यांच्या सीडी जर तुम्ही दिल्या तर ते तर अतिशय उत्तम डॉक्टरला उपयुक्त ठरतील. बघा मी परत सांगतो, डॉक्टर इज नॉट रिप्लेस, पण त्याला उपयुक्त ठरतील इतक्या डिटेलमध्ये विश्लेषण करून दिलं जातं. ते विश्लेषण फक्त त्या रिपोर्टचं नसतं, तर त्या माणसाचं वय, त्याची बॅकग्राऊंड, त्याचं राहणं, खाणं-पिणं बघून त्याला नक्की काय झालंय, का झालंय आणि त्याला काय ट्रीटमेंट केली पाहिजे ह्याच्यापर्यंतची ॲडव्हाइसेस मेडिकल फील्डमध्ये दिली जातात. सो आज उत्तम डॉक्टरला अत्युत्तम ॲडवायझर मिळाला, की ज्याच्या माध्यमातून डॉक्टर रिप्लेस होत नाहीये, पण डॉक्टर अधिक ॲक्युरेटली पेशंटला बरं करू शकतो. मेडिकल झालं. असे बरेच फील्ड्स आहेत. जसं एक मी तुम्हाला ॲडिशनल सांगू शकतो. आज कंटेंट क्रिएशन. तर मी त्याच्याकडेच येणार आहे, की ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात ह्याचा खूप पद्धतीने वापर होतोय आणि कदाचित तो अजूनही भविष्यात होईल. विशेषतः जाहिरातींमध्ये असेल किंवा अगदी चित्रपट निर्मितीपर्यंत हा पोहोचलाय. माझ्यामध्ये तुम्हीही त्यामध्ये देखील सहभागी आहात. तर हो, ते काय हो. आहे? येस, ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट क्रिएशन म्हणतो, ते लिबरलाइज झालेलं आहे. लिबरलाइज म्हणजे प्रत्येक माणसाच्या हातात एक फोन असल्यामुळे ना आज इतके फोटो, व्हिडिओज जगात अवेलेबल आहेत, की त्यांना लिमिटेशन नाहीये. पण प्रोफेशनल दर्जाची 2-3 जी कामं केली जातात, त्याला एक ॲड फिल्म मेकिंग म्हणण्यापासून, ते एज्युकेशनल डॉक्युमेंटरीपासून ते फुल लेंथ फीचर फिल्म, ज्याला आपण मोशन पिक्चर्स म्हणतो, थिएटरमध्ये बघितले जाणारे. ह्या सगळ्या ठिकाणी एआयने खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. म्हणजे स्वच्छच सांगायचं तर कॅमेरा आणि माईकच्या शिवाय सर्व तऱ्हेचे व्हिडिओज आज बनतात. आता ॲड फिल्म्समध्ये प्रचंड प्रमाणात कॉस्ट कटिंग झालंय आणि त्याच्यामुळे ॲड फिल्म्स ह्या खूप मोठ्या प्रमाणात बनल्या गेलेल्या आहेत. मग त्या तुमच्या Insta, Facebook किंवा YouTube शॉर्ट्ससारख्या अशा भरभर बघण्याच्या असो किंवा टेलिव्हिजनवरती YouTube चॅनलवरती चालणाऱ्या हॉरिझॉन्टल फॉर्मॅटच्या असो. या सर्वांमध्ये ना कॉस्ट कटिंग म्हणजे 5-10 लाखापासूनच्या खर्चाच्या ॲड्स या हल्ली 50,000-1,000 मध्ये बनतात. छोट्या-छोट्या ॲड्स या 1-2 दिवसांमध्ये अनेक कॉलेजची मुलं होतकरू तरुण त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांचं मोबाईलचं नॉलेज वापरून अगदी 5-10 हजारात बनवतात. सो कॉस्ट आणि पैसा खूप वाचतोय आणि अर्थात जेव्हा आपण मोठ्या लेव्हलवरती जातोय, मूव्हीज, सीरियल्स इथेही मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडलेला आहे. हा बदल ना फक्त वर्षभरातला आहे. तो आपल्याला दिसायला ना हळू वेळ लागतोय. पण मी तुम्हाला एक स्टेटमेंट करतो, की कुठचीही ॲड घ्या तुम्ही आज, कुठच्याही तऱ्हेचा मूव्ही घ्या, त्याच्यात ना काही प्रमाणामध्ये ना एआय टेक्नॉलॉजीचा वापर हा नोईंगली किंवा अननोईंगली झालेला आहे. कारण सगळे ज्या तऱ्हेचे कॉम्प्युटर ग्राफिक्स, ॲनिमेशन, स्पेशल इफेक्ट्स वगैरेची जी सॉफ्टवेअर्स आहेत, ती आपोआप स्वतःच्या बॅकग्राऊंडमध्ये एआय टूल्स वापरतायत आणि ती तुम्हाला त्या टूल्सच्या माध्यमातूनच कंटेंट बनवून देतायत. त्यामुळे आज 100% कंटेंट्स हे एआयच्या मदतीने झालेत. त्यातला किती कंटेंट एआयने बनवलाय, हा प्रत्येकाच्या नीडनुसारचा भाग असतो. कुठे 1% असेल, कुठे 50% असेल, कुठे 100% कंटेंट असतील, ते एआयच्या माध्यमातून बनवतात. तर हा जो आहे बॉलिवूड इंडस्ट्रीपासून आपली मुंबई किंवा भारतातल्या, ते सर्व तऱ्हेच्या कंटेंट क्रिएशनपर्यंत एआयचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय, जो की आज सर्वसामान्य लोकांना तितका लक्षात येत नाहीये, पण तो थोड्याच दिवसामध्ये पूर्णपणे येऊन जाईल. मयूरजी, ग्रंथालय हे देखील एक महत्त्वाचं सेक्टर यामध्ये आहे. बराच डेटा हा प्रिंट स्वरूपात किंवा छापील स्वरूपात तयार आहे. तो एआयमुळे डिजिटलाइज खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो का? होतो तर आहेच, पण 100%. ग्रंथालय जगतील की मरतील याचं उत्तर आहे ग्रंथालय राहतील. त्याचं स्वरूप वेगळं असेल. आज जी प्रिंट मीडिया आहे ना, तो नवीन प्रिंट मीडिया होतच नाहीये. तो ऑटोमॅटिक तुम्हाला ऑनलाईनच मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन लायब्ररीज या आहेत. पण जो जुना मीडिया आहे ना, तो तुम्हाला ना आज जपायचा आहे आणि तो पोहोचवायचा आहे. तर आज जपून पोहोचवायचा असेल, तर तो प्रिंट मीडियाच्या पुढे कसा जाईल? साधं उत्तर आहे, कविता आहेत ना, त्या कविता आज ना एआयच्या माध्यमातून ना थोडक्यातच गाणी बनवून लोकांपर्यंत पोहोचवा. जी काही सगळी पुस्तकं आहेत, ती ऑडिओ बुक्समध्ये एआयमध्ये फार फास्ट कन्व्हर्ट होतात. म्हणजे एखादं 500 पानांचं पुस्तक हे ऑडिओ बुक्समध्ये कथाकथन जे म्हणतो, त्या स्वरूपामध्ये 5 ते 7 तासात कन्व्हर्ट होतं. आणि पलीकडे ऑडिओ व्हिज्युअल्स म्हणजे ज्याला आपण पूर्वी एखाद्या पुस्तकातल्या एखाद्या कथांवरून आपण ना सीरियलचे एपिसोड्स बनवलेले बघायचो. ते कमी खर्चात, कमी वेळामध्ये तुमचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन येईल. सो पुस्तकं ही ज्ञानासाठी असो, एंटरटेनमेंटसाठी असो
किंवा फक्त इन्फॉर्मेशनसाठी असो, ही पुस्तकं आपल्याला जी आज परंपरागत आहेत, मग 3000 वर्ष आहेत जुनी, 300 वर्ष आहेत, 30 वर्ष जुनी आहेत, ही सगळी पुस्तकं आपल्याला डिजिटायझेशनच्या पलीकडे जाऊन AI मध्ये कन्व्हर्ट करून सर्व तऱ्हेने लोकांपर्यंत पोहोचवता येणं, हा लायब्ररीचा फ्युचर आहे. सो लायब्ररी विल बी अ digital library but AI library, and it will be converted, so accessing again on your handheld, टॅबलेट, मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, और तुमचे वेगळ्या वेगळ्या ते टेलिव्हिजन पासूनचे कंटेंट, ह्या सगळ्यामध्ये ते कन्वर्ट झालेलं दिसेल आणि हे ऑलरेडी व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात. एक थोडासा शेवटचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे. तरुण पिढी मोबाईलवर सातत्याने असते, त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? तरुण पिढीने मोबाईलवरती असणं हे नक्कीच चांगली गोष्ट आहे. ते त्याच्या माध्यमातून आज खूप काही शिकू शकतील. आज YouTubeवरती तुम्हाला सर्व तऱ्हेच्या गोष्टी फ्री शिकायला आहेत. तुम्हाला थालीपीठ बनवायचं की हेलिकॉप्टर चालवायला शिकायचं, सर्व गोष्टी शिकाव्यात. AI प्रत्येक ठिकाणी कसं वापरायचं याचं खूप मोठ्या प्रमाणात YouTubeवरती ट्युटोरियल्स आहेत, ते त्यांनी बघावेत. त्यांचं वय 15 वर्ष असेल ना, तरीही ते ह्याच्यातून शिकून ना खूप ग्रेट होऊ शकतात. दुसरी गोष्ट, मोबाईल हे एक्सपेरिमेंट करण्यासाठी खूप चांगलं साधन आहे. जे काही तुम्ही शिकताय आणि जे काही तुम्हाला करायचंय ते तुम्ही त्याच्या माध्यमातून करा ना. आज आपल्या मोबाईलमध्ये जवळपास 30-40 वेगळ्या वेगळ्या गोष्टी करण्याची क्षमता आहे. म्हणजे ते काय फक्त घड्याळ किंवा कॅलेंडर दाखवतो असं नाही आहे. ते ऑर्डर करतो जेवणाची किंवा वस्तू ऑर्डर करतो असंही नाही. तर त्याच्या पलीकडे आपण 100 गोष्टी करत असतो, ज्या नकळत आपण करत असतो. त्या गोष्टींचे जे एक्सपिरियन्सेस आहेत, म्हणजे तुम्ही घड्याळ अलार्म लावणं मांडण्यासारख्या गोष्टी असो, किंवा तिथपासून ते तुम्हाला कुठच्याही तऱ्हेचं आपण म्हणतो ना, एक्झामची स्टडी करून तयारी करायची असू दे, किंवा तुम्हाला कुठच्याही तऱ्हेच्या एंटरटेनमेंट व्हॅल्यूचा गेम खेळायचा असू दे, मूव्ही बघायचा असू दे, तर हँडहेल्ड हा आपल्याकडे OTT पासून सगळीकडे गरजेचं झालंय. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्याच्यात तुम्हाला जर नवीन मुलांना हातात मोबाईल घेऊन स्वतःच्या कल्पनेनुसार काही एक्सपेरिमेंट करायचं असेल ना, त्याच्यासाठी त्यांनी मोबाईल वापरावा. त्याच्यासाठी त्यांनी मोबाईल वापरून तो स्क्रीन टाईम जो आहे तो प्रॉडक्टिव्ह करावा. शिकणं किंवा इम्प्लिमेंटेशन, ज्याला आपण रिसर्च म्हणतो, तो करावा. मला असं वाटतं की मोबाईल हे ना नवीन पुस्तक आहे, मोबाईल ही नवीन शाळा आहे. हे शाळेतलं नॉलेज नक्कीच कसं घेऊन कसं वापरावं याच्यावरती वाद होतील गुगल युनिव्हर्सिटीच्या नावाखाली. पण AIच्या माध्यमातून येणारं नॉलेज हे गुगल युनिव्हर्सिटीसारखं अर्धवट नाहीये. ते ट्राईड टेस्टेड आहे. त्यांनी हे मिळवताना नॉलेज जर AI टूलचा एका वापर केला असेल आणि त्याच्यातून त्यांना जर का ज्ञान आलं असेल, तर ते ज्याला आपण म्हणतो जोखून घ्यावं, याच्यासाठी 4-5 AI टूल्सच्या माध्यमातून वापर करून ते परफेक्ट करावं. कारण 4-5 AI टूल्स वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने जेव्हा तुम्हाला एकच ज्ञान देतील ना, तेव्हा ते परफेक्शनकडे असेल. तर असं करून त्यांनी येणाऱ्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर हा स्वतःचे पुढचं आयुष्य घडवण्यासाठी मोबाईलमधून करावा. मोबाईलच्या वरती निगेटिव्हली जाऊ नये. पण येस, त्याचा पॉझिटिव्ह उपयोग होतोय की नाही हे त्यांचे जे पेरेंट्स, त्यांचा जो सोशल सर्कल, त्यांचं जे मित्र, नातेवाईक ह्यांच्यासमोर मांडणंही गरजेचं आहे, की मी ह्याचा वापर करून हे केलंय. नाही ना तर लोकांचा गैरसमज तसाच चालू राहतो. तो दूर होणं हा मोबाईलचा वापर वाढवण्याचं खरं उत्तर आहे. म्हणजे खरं तर तुम्ही पहिले गेस्ट असाल जे म्हणतायत मोबाईलचा वापर चांगला होतोय. पण अर्थात तुम्ही त्याला पणची पुष्टी देखील जोडली आहे, की त्याचा जर योग्य वापर केला तर, त्याचा वापर नुसता टाइमपाससाठी केला तर ते योग्य नाहीये आणि आपल्या पिढी म्हणजे आई वडिलांना देखील ते समजावून सांगावं, हे देखील तुम्ही खूप चांगल्या रीतीने आवर्जून सांगितलंय. मयूरजी, तुम्ही आज इथे आलात आणि AI बद्दलच्या सगळ्याच संकल्पना खरं तर स्पष्ट केल्या. जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, ते तुम्ही स्पष्ट केलेत. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. तुम्ही बोलवले, मला आनंद झाला. तुमचे पण धन्यवाद.